श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वप्नातलं घर कोणाला नको असतं? प्रत्येकाला स्वतःचं घर हवं असतं आणि प्रत्येकाला ते स्वप्न बघण्याचा अधिकार आहे। पण ते स्वप्न राहण्यापेक्षा ते पूर्ण कसं करता येईल याचे पण प्रयत्न करायला पाहिजेत। जेव्हा आपली इच्छा असते आपलं स्वतःचं घर घ्यायचं, मग ते बंगला असू दे किंवा छोटीशी खोली असू द्या, प्रत्येकाची घर घेण्याची इच्छा ही त्याच्या कुवतीप्रमाणे असते। आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला माहीत असेल तर तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार नाही। जेव्हा आपण भाड्याच्या घरात राहत असतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण स्वतःच्या घरात जावं। अशा वेळी आपल्याला भाड्याच्या घरातून निघायचं असेल तर हा उपाय करावा। पहिला उपाय, जेव्हा आपण रात्री जेवण बनवतो त्या जेवणातला एक एक घास एका कागदावर ठेवायचा आणि झोपायच्या आधी तो कागद चंद्राचं कवडसं पडेल अशा जागी ठेवायचा। म्हणजे खिडकीत, गॅलरीत, कुठेही तुम्ही ठेवू शकता। फक्त त्याच्यावर चंद्राचं कवडसं पडणं गरजेचं आहे। कागद ठेवल्यानंतर आपण तिकडे लक्षही द्यायचं नाही। सकाळी उठल्यानंतर तो घास काढलेला कागद आपण कचऱ्यात फेकून द्यायचा। दुसरा उपाय, महिन्याची अमावस्या पौर्णिमा। या अमावस्या आणि पौर्णिमेला काय उपाय करायचं हे माहीत पण नसतं। ज्यांचं घर घ्यायचं स्वप्न आहे त्यांनी या अमावस्या पौर्णिमेचा पुरेपूर वापर करावा। अमावस्या आणि पौर्णिमा इतका चांगला दिवस आहे की या दिवशी आपण खूप प्रभावी उपाय करू शकतो। अमावस्येला आपण लक्ष्मीचा दिवस म्हणून सकारात्मक बघितलं तर खूपच चांगलं फळ देईल। फक्त या दिवशी सकारात्मकच विचार करायचा। अमावस्या आली म्हणजे माझ्या वाईटावर कोणी आहे तो काहीतरी करायला चालू करेल, तुमच्या या विचारानेच त्याने काही केलं नसेल तरी त्या गोष्टींना तुम्ही फुकट आमंत्रण देता। फक्त सकारात्मक राहा। अमावस्या तुमचं काहीच बिघडवणार नाही। तुम्ही वाईट विचार केला तर ती गोष्ट निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही। स्वतःला ठामपणे सांगा, अमावस्या पौर्णिमेला कोणी माझं काहीच बिघडवू शकणार नाही। अमावस्या पौर्णिमेला काय उपाय करायचा तर दही भाताचा घास काढून त्याच्यावर कुंकू व्हायचं। घास ठेवताना मनामध्ये नवीन जागेची कल्पना करायची। म्हणजेच काय तर माझी नवीन जागा झालेली आहे, मी तिथे राहायला गेले, ते घर मी सजवत आहे, अशी कल्पना तुम्हाला मनातल्या मनात करायची आहे। तिसरा उपाय काय करायचा तर मंगळवारी आणि शनिवारी तुम्हाला मारुतीला लाल फुलांचा हार व्हायचा आहे आणि 2 मोतीचूरचे लाडू त्याला अर्पण करायचे। आणि तिथे मंदिरात गेल्यानंतर तुम्ही ते जेव्हा मारुतीला देणार त्याच्यानंतर तुम्हाला हनुमान चालीसा पठण करायचे आहे। हे सगळे उपाय तुम्ही तुमच्या घरासाठी निश्चितच करून बघा। नक्कीच तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला लवकर मिळेल आणि तुमच्या घराचं स्वप्नही पूर्ण होईल। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।